नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलवर। गाव शांत होतं। रात्रीची वेळ, आकाशात पूर्ण चंद्र आणि गावाच्या टोकाला उभा होता एक जुना ओसाड वाडा। लोक म्हणायचे त्या वाड्यात अजूनही देवा लागतो, पण तिथं कोणी राहत नाही। काही जण म्हणायचे त्या वाड्यात एक अदृश्य सावली आहे, जी फक्त चांगल्या माणसांनाच दिसते। आजची ही कथा आहे त्या वाड्याची, त्या दीपाची आणि एका गरीब पण प्रामाणिक मुलाची। रात्रीची वेळ होती, आकाशात पूर्ण चंद्र होता, थंड वारा गावाच्या अरुंद गल्ल्यातून सळसळत जात होता। हे गाव होतं आनंदपूर, पुण्याजवळच एक छोटस पण मनानं मोठं गाव। दिवसभर इथे शेतात राबणारे शेतकरी, अंगणात खेळणारी लेकरं आणि मंदिरात संध्याकाळी घुमणारी घंटा, सगळं काही अगदी शांत, साधं आणि सुखाचं होतं। पण या शांततेला एक सावली होती। गावाच्या टोकाला उभा असलेला तो जुना प्रचंड वाडा, लोक त्याला देशमुखांचा वाडा म्हणायचे। हा वाडा पूर्वी होता गावातील सर्वात श्रीमंत माणसाचा, गोविंदराव देशमुख। गोविंदराव देशमुख नाव मोठं, पैसाही मोठा, पण मन मात्र लहान। एकेकाळी तो वाडा किती भव्य होता, मोठे कमानीदार दरवाजे, लाकडी कोरीव खिडक्या, अंगणात मोठं तुळशी वृंदावन, सणासुदीला तिथं दिव्याची रोषणाई व्हायची, ढोल ताशे वाजायचे। पण त्या सगळ्या प्रकाशातही एक गोष्ट कायम अंधारातच राहिली, गोविंदरावाचं मन। गावात दुष्काळ पडला, लोकांच्या घरात अन्न नव्हतं, पण गोविंदरावांनी कोठार बंदच ठेवली। एका विधवेनं त्यांच्या दारात येऊन हात जोडले होते, साहेब 2 मोजकी धान्य द्या, लेकरं उपाशी आहेत। गोविंदरावांनी दरवाजा बंद केला। त्या दिवसानंतर गावकऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदर उरला नाही, फक्त भीती उरली। एके रात्री विजांचा कडकडाट होत होता, वादळ सुटलं होतं। त्या रात्री गोविंदराव अचानक गायब झाले। सकाळी नौकरांनी दार ठोठावलं, उत्तर नाही। आत जाऊन पाहिलं, खोली रिकामी, खिडक्या बंद, दरवाजा आतून लावलेला। ना मृतदेह, ना संघर्षाचे चिन्ह। गावभर खळबळ उडाली। काही जण म्हणाले देवाचा कोप झाला, काही म्हणाले त्यांनी स्वतःच पळ काढला असेल, पण सत्य कुणालाच कळलं नाही। आणि मग सुरू झाली खरी गोष्ट। त्या रात्रीनंतर दर अमावस्याला वाड्यात एक दिवा पेटू लागला, हो, पण पूर्ण अंधारात, कोणाचंही वास्तव्य नसताना। वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत मंद पिवळा दिवा दिसायचा। पहिल्यांदा गावकऱ्यांनी दुर्लक्ष केलं, पण जेव्हा दर महिन्याला तोच प्रकार घडू लागला, तेव्हा भीतीचं सावट वाढलं। गावातल्या म्हाताऱ्या आजी सांगायच्या, तो गोविंदरावांचा आत्मा आहे, अजून भटकतोय। लहान मुलांना संध्याकाळनंतर घराबाहेर जाऊ देत नसत। गावातील तरुणांनी एकदा धाडस केलं, वाड्याजवळ गेले, पण दरवाजाजवळ पोचताच एक विचित्र थंड वारा आला आणि सगळ्यांच्या अंगावर काटा आला। ते पळतच परतले। हळूहळू अफवा पसरली, त्या वाड्यात खजिना लपलेला आहे, गोविंदरावांनी सोनं जमिनीखाली पुरलंय, पण जो कोणी आत जाईल तो परत येत नाही। काही लोकांनी सांगितलं त्यांना खिडकीत एक सावली दिसली, काहींनी सांगितलं रात्री कोणीतरी मंद स्वरात रडतंय। गावात भीतीचं वातावरण पसरलं। वाडा ओसाड झाला, आजूबाजूला झाडं वाढली, भिंतीवर शेवाळ चढलं, पण दिवा तो मात्र लागणं थांबत नव्हतं। जर वाडा रिकामा आहे तर दिवा कोण लावतो? जर गोविंदराव जिवंत नाही तर ती सावली कोणाची? आणि जर खजिना आहे तर तो कोणासाठी? हा प्रश्न गावांच्या हवेत तरंगत राहिला। आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी लवकरच एका मुलाचं आयुष्य बदलणार होतं। तो मुलगा ज्याचं मन स्वच्छ होतं, ज्याच्या डोळ्यात भीतीपेक्षा धैर्य जास्त होतं, पण त्याची कथा गावात भीतीचं वातावरण होतं। वाड्याच्या दिव्याचं रहस्य अजूनही न उलगलेलं होतं, पण त्या सगळ्या रहस्यापासून दूर गावाच्या कडेला एका छोट्याशा मातीच्या घरात राहत होता माधव।
माधव वयाने फक्त 17चा, पण जबाबदारीने तो खूप मोठा झाला होता. त्याचे वडील 2 वर्षापूर्वी आजाराने गेले होते. घरात उरली होती फक्त तो आणि त्याची आई. आई सतत आजारी असायची. खोकला, ताप, अशक्तपणा, काम करणं तिच्यासाठी अशक्य झालं होतं. माधव सकाळी पहाटे उठायचा, आईसाठी पाण्याचा घडा भरायचा, चूल पेटवायचा, थोडं भाकरीचं पीठ मळायचा आणि मग शेतात मजुरीला जायचा. शेतात तो इतर मजुरासोबत काम करायचा. तप्त उन्हात नांगरणी, पाणी देणं, जनावर सांभाळणं. कधी हाताला फोड यायचे, कधी पायाला जखम व्हायची, पण त्याच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती. कोणी विचारलं, "अरे माधवा, एवढं कष्ट करून काय मिळतं?" तो हसायचा आणि म्हणायचा, "आईचा चेहरा हसताना दिसतो, तेच माझं बक्षीस." एकदा असं झालं, दिवसभर काम करूनही मालकाने पैसे दिले नाहीत. माधव रिकाम्या हाताने घरी आला. आईने विचारलं, "बाळा, काही खाल्लंस का?" तो खोटं बोलला, "हो आई, शेतातच खाल्लं." खरं तर त्याने दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. तो आईसमोर भाकरीचा तुकडा ठेवला आणि स्वतः पाण्यावर झोपला. आईला कळलं होतं, पण तिनं काही बोललं नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचं घर फार साधं होतं. मातीच्या भिंती, वर गवताचं छप्पर. पावसाळ्यात पाणी आत टपकायचं, हिवाळ्यात थंडी बोचायची, पण त्या घरात प्रेम होतं. आई नेहमी म्हणायची, "माधवा, गरीब असलो तरी मनानं श्रीमंत राहा." ती त्याला शिकवायची, खोटं बोलू नको, कुणाचा हक्क घेऊ नको आणि गरजूंना मदत कर. माधव हे शब्द मनात करून ठेवायचा. गावातील काही मुलं त्याला चिडवायची, "अरे, तू तर फार सज्जन आहेस. जरा त्या वाड्यात जाऊन दाखव ना धाडस. कदाचित खजिना सापडेल, मग तू श्रीमंत होशील." माधव शांत राहायचा. त्याला पैशाची गरज होती, पण भीतीही होती. एका संध्याकाळी आईला जोराचा ताप आला. ती उठूही शकत नव्हती. गावाचा वैद्य म्हणाला, "औषध घ्यावं लागेल, पण पैसे लागतील." माधवच्या हातात एकही नाणं नव्हतं. त्या रात्री तो बाहेर बसून आकाशाकडे पाहत होता. चंद्र दिसत होता आणि दूरवर वाड्याच्या खिडकीत पुन्हा तोच दिवा पेटलेला होता. माधवच्या मनात विचार चमकून गेला, जर खजिना खरंच असेल तर? जर मी गेलो आणि काही सापडलं तर? आईचं औषध घेता येईल. पण लगेच दुसरा विचार, जर हे सगळं भूताचं असेल तर? जर मी परतच आलो नाही तर? त्या रात्री त्याला झोप लागली नाही. एकीकडे आईचा अशक्त तब्येत, श्वास, दुसरीकडे वाड्यातला रहस्यमय दिवा. आई हलक्या आवाजात म्हणाली, "बाळा, काहीतरी उपाय शोध." माधवच्या डोळ्यात निर्धार चमकला. तो मनात म्हणाला, "देवा, जर माझं मन स्वच्छ असेल तर तू माझ्यासोबत असशील." पहाट व्हायच्या आधीच तो उठला. आईच्या कपाळावर हात ठेवला. "आई, मी थोड्या वेळात येतो." आईने त्याचा हात घट्ट पकडला. "कुठं जातोस?" माधव क्षणभर थांबला, पण मग शांतपणे म्हणाला, "भीतीकडे." आईच्या डोळ्यात काळजी होती, पण विश्वासही होता. आणि त्या क्षणी एक साधा गरीब मुलगा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याच्या दिशेने पाऊल टाकत होता. माधवची पहिली रात्र त्या वाड्यात आणि त्याची भेट त्या अदृश्य सावलीशी झाली. रात्र गडद होत चालली होती. गाव झोपलं होतं. फक्त कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आणि दूरवर झाडांची सळसळ ऐकू येत होती. माधव हळूच घराबाहेर पडला. आई झोपलेली, पण तिचा श्वास जड. त्याने मागे वळून घराकडे पाहिलं. त्या छोट्याशा मातीच्या घरात त्याचं सगळं जग होतं, पण आज त्याला त्या जगाशी अंधारात पाऊल टाकायचं होतं. वाड्याकडे जाणारी वाट गावाच्या टोकाला वळण घेत होती. झाडाच्या सावल्या जमिनीवर विचित्र आकार काढत होत्या. प्रत्येक पावलागणिक माधवचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याच्या मनात आईचे शब्द घुमत होते, "मन स्वच्छ असेल तर देव सोबत असतो." पण मनात भीतीही होती, जर लोकांनी सांगितलेलं खरं असेल तर? दूरवर वरच्या मजल्यावर
पुन्हा तोच दिवा पेटलेला होता. वाड्याचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडाच होता. तो हलकेच पुढे गेला. दरवाजाला हात लावला. किर्र असा आवाज आला. तो आवाज इतका मोठा वाटला की जणू संपूर्ण गाव जाग होईल. माधव क्षणभर थांबला, पण मग धीर करून आत पाऊल टाकलं. अंधारातील प्रकाश होता. आत पूर्ण शांतता. जुनी लाकडी जिना, कोळ्याची जाळी, धुळीचा वास, पण वरच्या खोलीतून मंद पिवळा प्रकाश झिरपत होता. तो हळूहळू जिन्यावर चढू लागला. प्रत्येक पायरी चढू लागला. आवाज करत होती. अचानक त्याच्या मागे कुणीतरी चालल्यासारखा आवाज आला. तो घाबरून मागे वळला. कोणीच नव्हतं, फक्त रिकामा अंधार. तो खोलीजवळ पोहोचला. दरवाजा अर्धवट उघडा. आत एक जुना पितळी दिवा पेटलेला होता. खोली रिकामी. मध्यभागी एक जुनी खुर्ची आणि भिंतीवर मोठं चित्र. गोविंदराव देशमुख. माधवच्या अंगावर काटा आला. अचानक थंड वाऱ्याचा झोत आला. दिवा थरथरला आणि एक आवाज ऐकू आला. माधव. तो गोठल्यासारखा उभा राहिला. त्याच्या समोर हळूहळू एक धूसर आकृती तयार होऊ लागली. पांढऱ्या धुरासारखी, पण चेहऱ्याची रेखा स्पष्ट. ती आकृती चित्रातील चेहऱ्यासारखीच दिसत होती. मी गोविंदराव. माधवचा श्वास अडखळला. तो पळून जावं असं वाटत होतं, पण पाय जड झाले होते. सावली शांत आवाजात म्हणाली, घाबरू नकोस, मी तुला इजा करणार नाही. माधव कसाबसा बोलला, तू 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 कोण? खरंच आत्मा आहेस का? सावली हळूच म्हणाली, मी माझ्या लोभामुळे इथे अडकलो आहे. खोलीतील हवा अधिक थंड झाली. दिव्याची ज्योत कधी मोठी कधी लहान होत होती. सावली पुढे म्हणाली, मी आयुष्यभर पैसा साठवला, पण कुणाला मदत केली नाही. गरिबाच्या अश्रूवर मी दार बंद केलं. माधवच्या डोळ्यासमोर त्या विधवेची कथा उभी राहिली, जी आईने कधी सांगितली होती. सावलीचा आवाज थरथरत होता. त्या रात्री वादळात मी एकटाच होतो. माझ्या संपत्तीने मला वाचवलं नाही आणि माझा आत्मा शांतता मिळवू शकला नाही. सावलीने माधवकडे पाहिलं. तुझं मन स्वच्छ आहे. तू आईसाठी इथे आलास, स्वार्थासाठी नाही. माधव थरथरत म्हणाला, मला फक्त आईचं औषध हवं आहे. सावली हलकीशी हसली. खजिना आहे, पण तो फक्त सोनं नाही. आधी तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल. खोलीतील दिवा अचानक तेजस्वी झाला. भिंत सरकू लागली आणि एक गुप्त दरवाजा उघडला. खाली अंधारात जाणाऱ्या पायऱ्या दिसू लागल्या. सावलीचा आवाज घुमला, खाली उतर, तुझी पहिली परीक्षा तिथून सुरू होईल. माधवच्या हृदयाची धडधड वाढली, पण त्याने डोळे बंद केले. आईचा चेहरा आठवला आणि पाय पुढे टाकला. अंधारात, रहस्यात आणि आपल्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या परीक्षेकडे. पुढच्या भागात आपण पाहू माधवच्या 3 परीक्षा आणि त्याच्या मनाची खरी कसोटी. जुना गुप्त दरवाजा उघडला आणि माधव हळूहळू त्या अंधाऱ्या पायऱ्यांनी खाली उतरू लागला. वरचा दिवा आता फक्त एक लहानसा बिंदू दिसत होता. खाली मात्र गडद अंधार. त्याच्या पावलाचा आवाजच फक्त ऐकू येत होता. अचानक पायऱ्या संपल्या. तो एका मोठ्या तळघरात उभा होता. भिंती ओलसर, हवा थंड आणि समोर 3 वेगवेगळे मार्ग. तेव्हाच सावलीचा आवाज घुमला, माधव, ही तुझ्या मनाची परीक्षा आहे. संपत्ती मिळवणं सोपं असतं, पण पात्र ठरणं कठीण असतं. प्रामाणिकपणा. पहिल्या मार्गावर मंद प्रकाश पडला. माधव पुढे गेला. जमिनीवर सोन्याची नाणी विखुरलेली होती, इतकी की त्याने आयुष्यात कधी पाहिली नव्हती. त्याच्या डोळ्यात चमक आली. आईचं औषध, घराची दुरुस्ती, भविष्य, सगळे विचार मनात गर्दी करू लागले. आवाज आला, ही नाणी तुझ्यासाठीच आहे, उचल आणि परत जा. माधव खाली बसला.
एक नाणं हातात घेतलं. ते थंड होतं पण आकर्षक. क्षणभर त्याच्या मनात संघर्ष झाला. जर मी एकच घेतलं तर काय बिघडेल? आईसाठी आहे, चोरी नाही. पण लगेच आईचा आवाज आठवला, कुणाचा हक्क घेऊ नकोस. माधवने नाणं परत ठेवलं. हे माझं नाही. क्षणात ती सर्व नाणी धुरासारखी नाहीशी झाली. आवाज शांत झाला. तू पहिली परीक्षा उत्तीर्ण झाला आहेस. दया. दुसऱ्या मार्गावर तो गेला. अंधार जास्त दाट होता. अचानक कुठून तरी कण्याचा आवाज आला. माधवने पाहिलं. एक जखमी कुत्रा कोपऱ्यात पडलेला. त्याच्या पायातून रक्त वाहत होतं. आवाज पुन्हा आला. तो तुझा मार्ग अडवतो आहे. पुढे जायचं असेल तर त्याला दूर कर. माधव थांबला. त्याला घाई होती. आईचा वेळ जात होता. पण त्या प्राण्याच्या डोळ्यात भीती होती. तो खाली बसला. आपल्या अंगावरील कापडाचा तुकडा फाडला. जखमीवर बांधला. कुत्र्याला पाणी दिलं. तूही जिवंत आहेस. तुझंही दुःख खरं आहे. कुत्र्याने शेपटी हलवली. क्षणात तो कुत्रा उजळ प्रकाशात बदलला आणि नाहीसा झाला. आवाज म्हणाला, दया हीच खरी शक्ती आहे. तिसऱ्या मार्गावर हवा जड होती. समोर एक मोठी पेटी ठेवलेली. त्यावर लिहिलं होतं, हे उघड आणि तुझी गरज पूर्ण होईल. माधवने पेटी उघडली. आत होते सोन्याच्या नाण्याची गठ्ठी, आईच्या आजारासाठी औषध आणि घरासाठी धान्य. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हे सगळं खरंच माझ्यासाठी आहे. आवाज गंभीर झाला. हो, पण आठ आहे. हे फक्त तुझ्यासाठी आहे, गावासाठी काहीही नाही. माधव शांत झाला. त्याने विचार केला, जर मी हे घेतलं तर आई वाचेल, पण बाकीचं गाव, त्यांची दुःख, त्यांच्या मनात लोभ आणि करुणा याचं युद्ध सुरू झालं. क्षणभर त्याने आईचा चेहरा आठवला. मग गावातील उपाशी मुलं आठवली. त्याने पेटी हळूच बंद केली. जर खजिना असेल तर तो फक्त माझ्यासाठी नको. मी तो सगळ्यांसोबत वाटेल. क्षणात संपूर्ण तळघर उजळलं. ती पेटी प्रकाशात विलीन झाली. अंधारातून पुन्हा ती सावली प्रगट झाली. पण यावेळी तिचा चेहरा शांत होता. ती म्हणाली, माधव, मी आयुष्यभर ज्यात हारलो त्यात तू जिंकलास. तू सोन्याला नाकारलं, स्वार्थावर मात केली आणि दया निवडली. तळघराची भिंत हलू लागली. एक नवीन दरवाजा उघडला. आत खरा खजिना होता. पण तो काय होता हे अजून उलगडायचं होतं. माधव उभा होता. घाबरलेला नाही, तर आत्मविश्वासाने भरलेला. त्याने 3 परीक्षा जिंकल्या होत्या. पण पुढे जे दिसणार होतं ते त्याच्या आयुष्यालाच नव्हे तर संपूर्ण गावाचं भविष्य बदलणार होतं. तळघर पूर्ण उजळलं होतं. माधवच्या डोळ्यासमोर अंधार नाहीसा झाला. जिथं क्षणापूर्वी थंड ओलसर हवा होती, तिथं आता एक शांत उबदार प्रकाश पसरला होता. समोर उघडलेला दरवाजा आणि त्या दरवाजाच्या आत एक मोठी प्रशस्त खोली. मध्यभागी एक लाकडी पेटी, जुनी पण भव्य. सावलीचा आवाज पुन्हा ऐकू आला. माधव, तू स्वतःला सिद्ध केलंस. आता खऱ्या खजिनाचा वेळ आला आहे. माधव हळू पुढे गेला. त्याचे हात थरथरत होते, पण भीती नव्हती. त्याने पेटीवर हात ठेवला. क्षणभर डोळे मिटले. आईचा चेहरा आठवला. गावातील उपाशी मुलं आठवली आणि त्याने पेटी उघडली. पण आज सोन्याचा ढीग नव्हता. त्याऐवजी जमीन, कागदपत्र, दानपत्र, काही जुन्या चिठ्ठ्या आणि एक छोटी चांदीची मूर्ती. माधव थोडा गोंधळला. हा खजिना. त्याने पहिली चिठ्ठी उघडली. त्यावर लिहिलं होतं, ही संपत्ती त्या व्यक्तीसाठी आहे त्याचं मन लोभापेक्षा मोठा असेल. खाली सही होती, गोविंदराव देशमुख. माधवच्या डोळ्यात आश्चर्य होतं. सावली शांतपणे प्रगट झाली. हो माधव, हा खजिना मीच ठेवला होता. पण माझ्या आयुष्यात मला योग्य वारस सापडला नाही. सगळ्यांना फक्त सोनं हवं होतं, मनाची श्रीमंती नव्हती. सावलीचा आवाज आता पश्चातापाने भरलेला नव्हता, तर समाधानाने भरलेला होता.
मी आयुष्यभर पैसा साठवला, पण शेवटी समजलो संपत्तीचा अर्थ फक्त स्वतःसाठी नाही. त्या कागदपत्रात लिहिलं होतं, गावाजवळची सुपीक जमीन, रिकामी कोठार आणि वाड्यांची मालकी पण आठ होती. ही संपत्ती गावाच्या कल्याणासाठी वापरली जाईल. माधवच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मी हे सगळं गावासाठी वापरू शकतो. सावली हसली. तू आधीच सिद्ध केलं आहेस की तू स्वार्थी नाहीस. क्षणभर तळघरात शांतता पसरली. सावली हलक्या प्रकाशात बदलू लागली. माधव, आज माझ्या आत्म्याला शांती मिळाली. तू जे करशील ते माझ्या पापाचं प्रायश्चित्त ठरेल. माधवच्या डोळ्यासमोर ती सावली हळूहळू प्रकाशात विलीन झाली. तळघरात आता फक्त शांतता होती. दिवा स्वतःहून विझला. माधव हातात कागदपत्र घेऊन बाहेर आला. आकाशात पहाटचा हलका उजेड होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. वाड्याकडे पाहिलं. वरच्या खोलीतला दिवा पहिल्यांदाच बंद होता. त्याच्या मनात एक वेगळी शांतता होती. तो आता फक्त गरीब मुलगा नव्हता, तो एका मोठ्या जबाबदारीचा वाहक होता. माधव धावत घरी आला. आई अजूनही अशक्त होती. त्याने तिचा हात हातात घेतला. आई, आपल्याला देवाने मदत केली. आईच्या डोळ्यात आश्चर्य होतं, पण विश्वासही. त्या दिवशी एक वाडा मुक्त झाला, एका आत्मा शांत झाला आणि एका मुलाचं आयुष्य बदललं. पण खरी कसोटी अजून बाकी होती. संपत्ती मिळवणं सोपं, पण ती योग्य वापरणं कठीण. माधव आता काय निर्णय घेईल? तो गावासाठी काय करेल? आणि माधवचा अंतिम निर्णय. पहाट झाली होती. आनंदपूर गावात सूर्य उगवत होता. कालपर्यंत ज्याच्या नावानं लोक घाबरायचे, तो वाडा आज शांत उभा होता. आणि त्या वाड्यात अंगणात उभा होता माधव. त्याच्या हातात कागदपत्र होती. जमीन, कोठार आणि वाड्याची मालकी. माधवच्या मनात विचाराचं वादळ होतं. मी हे सगळं स्वतःसाठी वापरू शकतो. आईला चांगलं घर देऊ शकतो, आरामात जगू शकतो. पण लगेच त्याला तळघरातील शब्द आठवले. ही संपत्ती गावाच्या कल्याणासाठी. तो शांतपणे आईजवळ बसला. आईने कागदपत्र पाहिली. बाळा, देवाने तुला मोठी जबाबदारी दिली आहे. माधव म्हणाला, आई, मला श्रीमंत व्हायचं नाही, मला गाव श्रीमंत करायचं आहे. आईच्या डोळ्यात अभिमान चमकला. सर्वप्रथम त्याने वाड्याच्या एका भागात छोटी शाळा सुरू केली. गावातील मुलं जी मजुरीला जात होती, त्यांना आता शिकण्याची संधी मिळाली. माधव स्वतः अक्षर ओळख शिकवत होता. पहिल्या दिवशी फक्त 4 मुलं आली. एका महिन्यात ती संख्या 20 झाली. गावात पहिल्यांदाच पाटी खडूचा आवाज घुमू लागला. दुसरा निर्णय. आईच्या आजाराने त्याला शिकवलं होतं की गावात आरोग्य सेवा नाही. त्याने कोठारातील एक भाग दवाखान्यासाठी दिला. शहरातून एक तरुण वैद्य बोलावला. गरिबांना मोफत औषध दिलं जाऊ लागलं. आईचाही उपचार सुरू झाला. हळूहळू तिची तब्येत सुधारू लागली. तिसरा निर्णय. गोविंदरावाच्या कोठारात अजूनही धान्य होतं. माधवने जाहीर केलं, कोणीही उपाशी राहणार नाही. आठवड्यातून एकदा अन्नछत्र सुरू झालं. ज्याच्या घरी अन्न नव्हतं त्यांना इथे भाकर आणि भाजी मिळू लागली. गावातला तिरस्कार आणि भीती कमी होऊ लागली. सुरुवातीला काही लोक संशयाने पाहत होते. हा गरीब मुलगा अचानक एवढा मोठा कसा झाला? पण हळूहळू सगळ्यांना कळलं, तो स्वतःसाठी नाही, सगळ्यांसाठी काम करतो आहे. गावातील तरुण त्याच्यासोबत काम करू लागले. ज्यांनी कधी त्याला चिडवलं होतं तेही आता त्याचा सन्मान करू लागले. एकेकाळी भयाचं प्रतीक असलेला वाडा आता आशेचं केंद्र बनला. जिथं दिवा रहस्यमयपणे पेटायचा, तिथं आता रोज ज्ञानाचा प्रकाश पेटू लागला. गावात अफवा नव्हत्या, आता फक्त प्रगतीची चर्चा होती. एका संध्याकाळी माधव वाड्याच्या अंगणात उभा होता.
आकाशात पुन्हा पूर्ण चंद्र होता, पण यावेळी खिडकीत कोणताही रहस्यमय दिवा नव्हता. त्याच्या मनात मात्र एक दिवा कायमचा पेटला होता, कर्तव्याचा, सेवाभावाचा. त्याला जाणवलं, खरा खजिना म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावरचा हसू. आई आता थोडी बरी झाली होती. ती म्हणाली, बाळा, तू फक्त माझा नाही, तू संपूर्ण गावाचा आधार झालास. माधव शांतपणे म्हणाला, आई, मी फक्त योग्य निर्णय घेतला, बाकी सगळं देवाची कृपा. आनंदपूर गाव बदललं होतं. एक वाडा जो कधी अंधाराचा प्रतीक होता, तो आज प्रकाशाचं केंद्र बनला होता. गोविंदरावांचा आत्मा शांत झाला होता, कारण त्यांच्या संपत्तीचा खरा उपयोग झाला होता. आणि माधव, जो अजूनही साधाच होता, पण आता त्याचं मन, त्याची कृती संपूर्ण गावासाठी प्रेरणा बनली होती. काही महिने उलटले. आनंदपूर आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. पूर्वी जे गाव भीतीत जगत होतं, ते आता आशेने जगू लागलं होतं. जुन्या वाड्याच्या भिंती अजूनही तशाच होत्या, पण त्यांचा अर्थ बदलला होता. जिथं कधी अंधार आणि रहस्य होतं, तिथे आता शिक्षण, सेवा आणि प्रेम होतं. पूर्वी अमावस्याला लागणारा तो रहस्यमय दिवा आता कधीच दिसला नाही, कारण त्या दिव्याचं काम संपलं होतं. तो दिवा म्हणजे पश्चातापाचा प्रकाश होता, जो योग्य व्यक्ती मिळेपर्यंत पेटत राहिला. आता मात्र वाड्यात रोज संध्याकाळी एक दिवा पेटायचा, पण तो भीतीचा नव्हे, तर ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा. माधव रोज त्या दिव्याजवळ उभा राहून शांतपणे डोळे मिटायचा. त्याला कुठलीच सावली दिसत नव्हती, पण एक आशीर्वाद जाणवत होता. एका रात्री तो वाड्याच्या अंगणात बसला होता. आकाशात पुन्हा पूर्ण चंद्र. त्याने मनात विचार केला, जर त्या रात्री मी लोभ निवडला असता, तर आज मी एकटा श्रीमंत असतो, पण गाव अंधारातच राहिलं असतं. त्याला जाणवलं, खजिना सोन्यात नव्हता, तो निवडीत होता. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो, जिथे त्याला निवड करावी लागते. स्वार्थ की सेवा, भीती की धैर्य, लोभ की दया. आई आता पूर्ण बरी झाली होती. ती एक संध्याकाळी म्हणाली, माधवा, लक्षात ठेव, संपत्ती मिळवणं मोठं नाही, संपत्तीचा योग्य उपयोग करणं मोठं आहे. आणि सर्वात मोठी संपत्ती म्हणजे स्वच्छ मन. माधव तिच्या पायाशी बसला. त्याला कळलं, त्याने वाडा जिंकला नव्हता, त्याने स्वतःला जिंकलं होतं. आनंदपूरची कथा आसपासच्या गावात पसरली. लोक म्हणू लागले, एका मुलाने वाड्याचा शाप मोडला. पण सत्य वेगळं होतं. शाप वाड्यावर नव्हता, तो मनावर होता. आणि जेव्हा मन बदललं, सगळं बदललं. प्रिय श्रोत्यांनो, आपल्या आयुष्यातही अनेक वाडे असतात, भीतीचे, अपरिचित, रहस्यमय. पण त्या वाड्याच्या आत खजिना असतो, आपल्या मनाची ताकद. जर आपण लोभावर मात केली, दया निवडली आणि त्याग स्वीकारला, तर प्रत्येक अंधारातला दिवा आपल्यासाठी प्रकाश बनतो. त्या रात्रीपासून आनंदपूरमध्ये एक वाक्य कायमचं कोरलं गेलं, खरा खजिना सोन्यात नाही, तो चांगुलपणात आहे. आणि वाड्याच्या अंगणात पेटणारा दिवा आजही आठवण करून देतो, प्रकाश नेहमी अंधारावर विजय मिळवतो. ही कथा आपल्याला शिकवते, प्रामाणिकपणा कधी वाया जात नाही. दया हीच खरी शक्ती आहे, आणि त्यागच माणसाला महान बनवतो. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असताल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली, ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात अशा नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.